आज आपण जे पत्रकार परिषद घेतलेली आहे तर तो संदर्भ असा होता की कामं विकास कामं तालुक्यात काय काढली, काय काम केलं. कारण आता आपल्याला मला 3च महिने आपण तालुक्याने लोकप्रतिनिधी म्हणून मला निवडून दिलं. तालुक्याची जबाबदारी राहते, तालुक्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे मी सुरुवात माझी प्रशासकीय भवन त्यासाठी मी जवळजवळ 19 कोटी आपण मंजूर केले. 18,86,00,000 प्रशासकीय भवन आपण मंजूर केलेलं आहे. रेव्हेन्यू क्लबसाठी 10 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. ही अतिशय इमारत गेली कित्येक वर्ष अशीच पडून होती, म्हणजे त्याचं खिंडार झालं होतं. तर त्या चांगला आता शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी रेव्हेन्यू क्लब आहे, आता पद्धतीने चांगला होता. त्याचबरोबर क्रीडा संकुलनासाठी आपण 6 कोटी आणलं. क्रीडा संकुलन आपण निवासी करतो, त्या तालुक्यातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना तिथं राहता यावं, त्याची निवासाची सोय, व्यायामाची सोय, सैनिक ट्रेनिंग आपण तिथल्या विद्यार्थिनींना किंवा जे पैलवान आहेत कुठल्याही खेळाचं असं स्विमिंग टँक तिथं आपण तयार करतोय. नवीन योजना तिथं करतोय की तालुक्यातल्या मुलींना, तालुक्यातल्या तरुणांना तिथं कमी म्हणजे विदाऊट पैसे तिथं राहता यावं, त्यांचं ट्रेनिंग व्हावं आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, त्यासाठी आपण तिथं निवासी क्रीडा संकुलन घेतलं. त्यासाठी 6 कोटी रुपये आपण आणलेले आहेत. आणि बाकी रेस्ट हाऊस जे आहे ते छोटंच आहे, त्याच्यामध्ये वाढ करायचं, त्यासाठी सुद्धा आपण प्रस्ताव त्यांच्याकडे दिलेला आहे. आपण मंजूर झाला नाही पण ते मंजूर करून घ्यायची जबाबदारी आमची आहे. शहरामध्ये सर्व रस्ते आपण घेतलेले आहेत, तालुक्यातले सुद्धा जे महत्वाचे रोड आहेत ते सुद्धा आपण त्यामध्ये घेतलेले आहेत. आणि मीरा देवधरसाठी सगळ्यात महत्वाचा जे आपलं नेतृत्व आहे, तालुक्याचं नेतृत्व रणजितसिंह नाईकने पाळलं. त्यांनी ज्यासाठी अहोरात्र कष्ट केले, त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. ह्या तालुक्यातला शेतकरी गोरगरिबापासून शेतकरी वंचित नाही राहिला पाहिजे, त्याची आर्थिक परिस्थिती, त्यासाठी मीरा देवधरचं काम मोठ्या ताकदीनं मंजूर करून घेतलं आणि त्याच्यावरती 984 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले. फार मोठं काम आहे. त्याचबरोबर MIDC आपण नायकोमाडीला आपण मंजूर केलेलीच होती, पण ती आता वाढीव केलेली, म्हणजे पूर्वीचं क्षेत्र आणि आताचं क्षेत्र परत क्षेत्रात वाढवून आपण सरकारने आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे MIDC सुद्धा चांगली सुसज्ज आहे असे MIDC आपल्या इथे येणार आहे. MIDC मध्ये येणारे प्रोजेक्ट सुद्धा चांगल्या पद्धतीचे प्रोजेक्ट येणार आहेत. दादा आम्ही मुंबईला गेलो, भेटलो, सेक्रेटरीना भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा करून चांगले उद्योग माझ्या तालुक्यात कसे येतील निश्चितपणाने प्रयत्न केला आणि ते येणारच आहे, आल्याशिवाय राहणार नाही. कारण आमच्या बरोबर आमचे नेते अजितदादा पवार साहेब, त्यांचा वाद आहे, दादांचा वाद. दादा जे बोलतात ते करून दाखवतात. आतापर्यंत त्यांचा इतिहास तसाच आहे. त्यामुळं आपल्या तालुक्यातला विकास झाल्याशिवाय राहणार नाही, 100% विकास होणार. दादा बरोबर आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या बरोबर आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपल्या बरोबर आहेत आणि दादा तर आमच्या पक्षाचे नेते आहेत, माझे नेते आहेत. त्यामुळे दादांचं फलटण तालुक्यावरती प्रचंड प्रेम आहे, प्रचंड आस्था आहे. मी त्यांच्या बरोबरच आहे. बरेच ह्या विधान भवनामध्ये आता हे सर्व अधिवेशनाच्या निमित्तानं माझी बऱ्याच वेळा त्यांची भेट होती आणि भेट झाल्यानंतर त्यांचा एकच विषय फलटणचा असतो की फलटणसाठी आपल्याला सचिन काहीतरी सुरू केलं पाहिजे. त्यासाठी दादा सुद्धा माझ्या बरोबर आहेत, त्यांची ताकद माझ्या बरोबर आहे. दुसरे दादा रणजित दादा तालुक्यातली ताकद माझ्या बरोबर आहे. त्यामुळे कुठेही काळजी करायची गरज नाही. तालुक्याचा विकास 100% होणार आहे. बाकीचं नवीन एसटी स्टँडचं आपण नवीन डिझाईन तयार करतोय, ते सुद्धा आपण प्रपोजल थोड्या दिवसात देतो. एसटी स्टँड सुद्धा चांगलं होईल. त्याला कसं आपल्याला शेतकरी संकुल, आपल्याला व्यापारी संकुल कसं बांधता येईल, व्यापाऱ्यांना कशी संधी तिथं देता येईल, त्याचा सुद्धा विचार केला जाणार आहे. अशा बऱ्याच गोष्टी आपण तालुक्यात आणतोय आणि तालुक्यात आणत असताना माझ्या पाठीमागे असणारी ताकद सुद्धा माझी मोठी आहे. अजितदादांसारखं नेतृत्व माझ्या पाठीशी आहे. अजितदादांसारखं राज्याचं नेतृत्व करणारं नेतृत्व माझ्या बरोबर आहे. एकनाथजी शिंदे बरोबर, देवेंद्रजी बरोबर आहे. आणि हे युतीचं सरकार आहे, गतिमान सरकार आहे, विकास करणारं सरकार आहे, सर्वसामान्यांसाठी जपणारं सरकार आहे. त्यामुळं तालुक्यातला विकास 100% होणार आहे.